बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूची तात्काळ मुक्तता व्हावी, सकल हिंदू धर्माची मागणी। बांगलादेशामध्ये हिंदू समाजावर आणि अल्पसंख्याक समाजावर मुस्लिम कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत। त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहे। तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय अत्याचार होत आहेत। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने याची दखल घ्यावी व तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांना इस्लामी कट्टरवाद्यांच्या अमानवीय अत्याचारांपासून मुक्ती द्यावी। बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचारास मूकसंमतीच देताना दिसून येत आहे। या सर्व अत्याचारांची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे। आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध करतो। या सर्व अत्याचारांचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांगलादेशच्या सरकारने देशद्रोहाची कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहे। स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशमधील हिंदूंची लोकसंख्या 33% होती, ती आज केवळ 8%च राहिली आहे। आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलले नाही तर बांगलादेशातील 8% हिंदू व अन्य अल्पसंख्याक समाज जिहादी इस्लामी कट्टरतावादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकारास आवाहन करतो की बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अंमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता करावी। यासाठी बांगलादेशी सरकारला आपण निर्देश द्यावेत अशी मागणी सकल हिंदू वर्ग यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे।